अरे देशमुख साहेब, नमस्कार. नमस्कार. तुम्ही असे अचानक? राजन सर, अहो अचानक नाही. मी बोलवलं त्यांना. या ना, बसा तुम्ही, या. रागिणी, वकील साहेब आलेत, जरा चहा पाण्याचं बघा. हो. मी सांगितलेलं काम झालं का? सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत? हो मॅडम, मी सगळे डॉक्युमेंट्स रेडी करूनच घेऊन आलोय. हां. आणि यावर सगळ्या सह्या हव्यात. हो. आई, हे सगळं काय म्हणजे हे कुठले डॉक्युमेंट्स आहेत? काल रात्री इथे जे काही घडलं त्यानंतर मी एक निर्णय घेतलाय. थांबा थांबा. मी काय निर्णय घेतलाय तो तुम्ही ऐकायलाच हवाय. हो, ठीक आहे. बस आहे, बस. अगं बस ग, बस बस. हे माझं नवीन विल आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नवीन विल का केलं. त्याचं कारण म्हणजे काल रात्री इथे घडलेली घटना. माझ्या लक्षात आलं की माझ्या मोठ्या नातीच्या म्हणजे कमळीच्या जीवाला आता धोका आहे. काही दुष्ट माणसं तिच्या वाईटावर टपलेली आहेत आणि त्या लोकांच्या पासून माझ्या नातीचं रक्षण करण्यासाठी म्हणून मी हे पाऊल उचललेलं आहे. तर मी माझं जुनं विल बदलून नवीन विल केलेलं आहे. ते मी तुम्हाला आता वाचूनच दाखवते. माझ्या जुन्या विलमध्ये मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी ही 50-50% माझ्या दोन्ही नातींना दिलेली होती. परंतु आता ह्या नव्या विलप्रमाणे अन्नपूर्णा महाजन यांची मोठी नात कमळी राजन महाजन हिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी ही सेवाभावी ट्रस्टला दान केली जाते. त्यातला 1% सुद्धा हिस्सा त्यांची धाकटी नात अनिका राजन महाजन हिला मिळता कामा नये. नाही आजी, हे काय बोलतेस तू? मी माझी सगळी प्रॉपर्टी दान नाही देणार आहे. नो, तू असं कसं करू शकतेस? कसं करू शकते? केलंय मी. माझ्या मोठ्या नातीच्या जीवाला धोका आहे म्हणून. नाही, आय डोंट केअर. मला माझी प्रॉपर्टी हवी आहे आणि तुझ्या मोठ्या नातीला काही होणार नाही. तुला काही होणार नाही म्हणजे तिला काहीतरी होऊ शकतं. कोणी सांगितलंय तुला हे? वहिनी, पण हा तर अन्याय आहे वहिनी. पेन. अन्याय नाही आहे हा, न्याय आहे अन्नपूर्णाचा. हे मी माझ्या नातीसाठी करते. वाह आई, हा अन्यायच आहे. पहिल्या नातीचं हिरावून दुसऱ्या नातीला देणं हे चुकीचं नाहीये का? तू एवढी काळजी करू नकोस रागिणी. मी कुणाचंही काहीही हिसकावून घेत नाही. जे आहे ना ते व्यवस्थित राहावं म्हणून हे सगळं करते. दोन्ही नातींना 50-50% प्रॉपर्टी मिळेलच. पण जर का कमळीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर सगळी प्रॉपर्टी ही दान केली जाईल. त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं कमळीला काही इजा करायची का तिला सुरक्षित ठेवायचं. वकील साहेब, हे घ्या. आता या पुढची सगळी प्रोसेस लवकरात लवकर करा. अनिका, कॉलेजला जायला उशीर होत असेल तुला. आज तिथे एक महत्त्वाची मीटिंग आहे, माहिती आहे ना? मी GS आहे, मला माहिती आहे. गुड. राजन, कॉलेजला जाण्याआधी मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे म्हणून मी निघते आता. कामिनी, कॉलेजमध्ये मीटिंगसाठी तुलाही यायचं आहे, लक्षात आहे ना?
ही मॅड आजी असं कसं काय करू शकते? तिला आज मी थांबवते. तिला सांग करूच. तिला मी बघते. काय आहे? तू जर थांब. सोड ना प्लीज यार, जाऊ दे. काय चाललंय? जास्त आगाऊपणा करू नकोस हा. ती म्हातारी काय बोलून गेली ऐकलं नाहीस? हे ग बाई ऐक, तिने आपल्याला या घरात ठेवलं ना, तिचे उपकार आहेत समज. थोडा पण आगाऊपणा केलास ना तर आपल्याला रस्त्यावर राहावं लागेल. राहायचं तुला रस्त्यावर? आणि का अगं कॉलेजला चालले, सोड मला. या मुलीचं काय करू मी? ते सोड. आता ही म्हातारी जाताना सांगून गेली कॉलेजमध्ये ये. आता तिथे आणखी काय वाढून ठेवलंय देवाच ठाऊक. कमी त्या नोट्स मी माझ्या हातानेच लिहिल्यात. लगेच अभ्यासाला लाग. आणि एक काम करायची, झेरॉक्स पण घे आणि बाकी स्टुडंट्सना पण दे, त्यांनाही मदत होईल. सर थँक्यू सो मच. मी लगेच अभ्यासाला बसतो. दोन्ही अक्षर सेम टू सेम. म्हणजे हे पत्र ऋषी सरांनी लिहिलं.